Hi friends, very good morning. फ्रेंड्स, आपण लास्ट तासाला देर इज अनादर स्काय नावाची कविता बघितलेली होती. आज आपण देर इज अनादर स्काय या कवितेचं ब्रेनस्टॉर्मिंग आणि आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला व्हॉट्सअपवरती सूचना मिळाला असेल की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या 25 मार्काची परीक्षा होणार आहे. त्या 25 मार्काच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच तुम्हाला सूचना त्या ग्रुपवरती मिळालेल्या असतील किंवा तुमच्या मित्राच्या सहाय्याने ते तुम्हाला कळालं असेल. परंतु आज आपण त्याच दृष्टिकोनातून किंवा तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण थोडंसं देर इज अनादर स्काय नावाची जी काही कविता आहे त्या कवितेची आपण चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्र हो, पेज नंबर 75 वरती देर इज अनादर स्काय नावाची कवितेचं आईस ब्रेकर तुम्हाला दिलेलं आहे. आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी हे शक्यतो कवितेच्या प्रिपरेशनवरती डिपेंडंट असतं. तुम्हाला कल्पना आहे की तुम्हाला एखाद्या कवितेचं प्रिपरेशन कोणत्या पद्धतीनं करायचं आहे किंवा कोणत्या पद्धतीनं आपल्याला केल्यानंतर त्याच्यातलं मॅक्झिमम नॉलेज आपल्याला मिळतं किंवा त्या कवितेचा मतितार्थ किंवा त्या प्रकरणाचा मतितार्थ आपल्याला कळतो. हे कळण्यासाठी आपल्याला शक्यतो प्रिपरेशनमध्ये आईस ब्रेकर दिलं गेलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न दिले गेलेले असतात. आपल्याला पेज नंबर 75 वरती पहिलाच प्रश्न आहे आईस ब्रेकर्समध्ये, लाईफ इज ॲन ॲमलगम ऑफ हॅपी अँड सॅड मोमेंट्स. थिंक ऑफ सच मोमेंट्स इन युअर लाईफ, पेअर विथ युअर क्लासमेट अँड शेअर बोथ द अस्पेक्ट्स ऑफ लाईफ. अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये खूप सोपं आहे की लाईफ जीवन हे चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही घटनांनी मिळतं जुळतं असतं. तुम्हाला अशा पद्धतीचे सिच्युएशन्स दिले तर तुम्ही कशा पद्धतीनं त्याला सामोरं जाल किंवा कोणत्या पद्धतीचे घटक तुम्ही विचारात घ्याल, असे आईस ब्रेकरमध्ये पहिलाच प्रश्न विचारलेला आहे. तर त्याच्यातलं पहिलं हॅपी मोमेंट आहे विनिंग द फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन. विद्यार्थी मित्र होय, हे तुम्हाला त्यांनी आपण म्हणू शकतो की एक सॅम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. हॅपी मोमेंट आणि सॅड मोमेंट असे 2 पेअर्स केलेले आहेत. हॅपी मोमेंटमध्ये पहिलं घटक आहे की जेव्हा तुम्ही स्पर्धा जिंकलेला आहात, अशा पद्धतीची घटना सांगायचं. तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, लिहून घ्या. पहिला आहे विनिंग द फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन. नंबर 2 आहे जॉईनिंग अ फॅमिली टुगेदर. अनेक वेळा सिच्युएशन्स असे येतात की आपण अनेक वेळा फॅमिली मेंबर एकत्रित येतो आणि मग त्याला फॅमिली एकत्रित आल्यानंतरसुद्धा आपल्यासाठी हॅपी मोमेंट असतात. तिसरं आहे हँडलिंग माय प्रोग्रेस, द प्रोग्रेस कार्ड टू माय पॅरेंट्स. हँडलिंग द प्रोग्रेस कार्ड टू माय पॅरेंट्स. आपलं जे काही वर्षभराचं प्रोग्रेस कार्ड असतं ते प्रोग्रेस कार्ड आपण आईवडिलांच्या हाती देत असतानासुद्धा आपल्याला आनंद होतो. आता त्याच्या पुढचं सॅड मोमेंट्स दिलेले आहेत त्यांनी. पहिला आहे लुझिंग युअर मोबाईल, बायसिकल ऑर वॅलेट. तिन्ही गोष्टीपैकी एखादी गोष्ट जरा हरवली तरी आपल्याला खूप वाईट वाटत असतं. दुसरं आहे सीइंग ऑफ रिलेटिव्स ऑन अ रेल्वे स्टेशन. इट मीन्स ज्या वेळेला आपण आपले नातेवाईकांना सी ऑफ म्हणजे गुड बाय करायला आलेलो असतो त्यावेळेला आपल्याला वाईट वाटत असतं. तिसरं आहे ब्रेकिंग ऑफ फेवराईट फोटो फ्रेम. घरातलं आपलं आवडतं फोटो फ्रेम जर असेल आणि ते तुटलं तरीसुद्धा आपल्याला खूप वाईट वाटतं. अशा अनेक घटना असतात ज्या घटना आपण आठवलं तरी आपल्याला वाईट वाटतं आणि ज्या घटना आपल्याला आठवलं तर कधीकधी चांगलं वाटतं, आनंद होतो. त्या दोन्ही सॅड आणि हॅपी दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत. आता अजून एक आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाइंड प्रोवर्ब, इडियम्स ऑर फ्रेजेस ऑफ सिमिलर मीनिंग टू द वन गिवन अँड फुल देम इन द स्टार्स गिवन बिलो. अशा पद्धतीनं विचारलेलं आहे. काही प्रोवर्ब, काही इडियम्स, काही फ्रेजेस आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. तर त्यांनी एक सॅम्पल दिलेलं आहे, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. त्याच्या पुढचं आहे नंबर 2 स्टार्समध्ये दिलेले आहेत. स्टार्स रिकामे दिलेले आहेत, ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत.
डन फॉर यू. नंबर 2 आहे डन फॉर यू. नंबर 3 आहे आफ्टर अ स्टॉर्म. आफ्टर AFTER आफ्टर अ स्टॉर्म आफ्टर अ स्टॉर्म्स केम्स अ काम म्हणलेलं आहे. आफ्टर अ स्टॉर्म्स केम्स अ काम. अँड द लास्ट वन इज दॅट while there is a life there is a hope. जिथं जिथं जीवन आहे, जिथं जिथं आयुष्य आहे, तिथे तिथं आशा अपेक्षा आहेत. आता हे झालं नंबर 2. नंबर 3 पहिलं आहे when we look at the sky we find several objects they stand for something or other. अशा नावाचा प्रश्न दिलेला आहे. त्याचे खाली सेलेस्टियल बॉडीज अँड असोसिएशन म्हणजे काही घटक आहेत आणि त्या घटकाला रिलेट करणारे, संदर्भित करणारे घटकांची लिस्ट समोर दिलेली आहे. आपल्याला ते काय करायचं आहे, सांगायचं आहे. पहिला आहे द सन. द सनमध्ये पुढं दिलेलं आहे पॉवर, हीट, एनर्जी, कमिटमेंट एट्सेट्रा. आता नंबर नेक्स्ट आहे द मून. मून याचा अर्थ चंद्र. हे काही तुम्हाला नव्याने सांगावं लागणार नाही. त्याच्यामध्ये आहे नाईट NIGHT नाईट, कॉमा लाईट LIGHT लाईट, कॉमा ब्युटी BEAUTY ब्युटी, कॉमा हॅपीनेस HAPPINESS हॅपीनेस, कॉमा पीस PEACE पीस एट्सेट्रा. नंबर 3 आहे द रेनबो. रेनबो याचा अर्थ इंद्रधनुष्य. त्याच्यामध्ये रेन आहे, कॉमा स्काय आहे, कॉमा कलर्स आहे, त्याच्यानंतर ब्युटी आहे, सौंदर्य. रेनबो आपण ज्या वेळेला इंद्रधनुष्य बघतो त्यावेळेला हे सगळे घटक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. नेक्स्ट आहे द स्टार्स. चांदण्या. नाईट. परत सेम चंद्रासारखं जे आहे द मूनच्या समोर जे आपण लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी लिहायचं आहे. नाईट, कॉमा लाईट, कॉमा साईज अँड द डिस्टन्स DISTANCE डिस्टन्स याचा अर्थ अंतर. नंबर लास्ट आहे कलर्स मेन्शन्ड इन द हेक्सॉजन्स गिवन बिलो आर असोसिएटेड विथ समथिंग ऑर द अदर. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फिल इन द ब्लँक्स. इट मीन्स हेअर they are given here some colors and they are indicating their what we can say that is the tendencies. Like as पहिला आहे white. White is actually indicating the peace. You already know that. पांढरं जे असतं ते शुभ्रतेचं प्रतीक असतं. इथं काही कलर दिलेले ते कलरचे संदर्भित प्रतीक आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. पहिला आहे व्हाईट पीस. नेक्स्ट आहे ब्लॅक. ब्लॅकला सॉरो SORROW. ब्लॅक आपण निर्देशाचं प्रतीक आपण मानतो. नेक्स्ट आहे रेड. रेड इज ऑलरेडी यू नो डेंजर म्हणजे धोकादायक आहे. आणि नेक्स्ट येलो. येलो याचा अर्थ ब्राईटनेस. अँड पुढं आहे पिंक PINK पिंकचं शायनेस. आणि लास्ट आहे ब्ल्यू. ब्ल्यू याचा अर्थ क्लीनलीनेस CLEANLESS क्लीनलीनेस. अशा पद्धतीचं पेज नंबर 75वरचं आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी आहे. आता पेज नंबर 77वरती जायचं आहे. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी याचा अर्थ या कवितेमधनं तुम्ही काय शिकलेला आहात ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं असतं. तर खूप सोपं आहे. A1मध्ये आहे इमॅजिन युअर यंगर सिस्टर इज नॉट पेईंग अटेन्शन टू हर स्टडीज अँड इज सीन वेस्टिंग टाईम प्लेईंग गेम्स ऑन हर सेलफोन. सजेस्ट सम वेज दॅट विल हेल्प हर टू कॉन्सन्ट्रेट ऑन हर स्टडीज अँड ओव्हरकम हर बॅड हॅबिट. हे सगळ्याच्या आयुष्यामध्ये असतं की आपण आपल्या घरामध्ये मोठे आहात आणि आपल्या घरामध्ये लहान छोटे भाऊ बहीण आहेत. तर ते अभ्यास न करता मोबाईलवरती गेम खेळताना कॉन्सन्ट्रेट करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून आपल्याला त्यांना अभ्यासाचं महत्त्व सांगण्याच्या काही ट्रिक सांगायच्या आहेत किंवा अभ्यासाचं महत्त्व सांगायचं आहे. जसं की बाबा इफ यू विल कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडी सो युअर ब्राईट विल बिकम अ फ्युचर. युअर करियर विल बिकम अ फ्युचर. युअर करियर विल बिकम अ कॉन्सन्ट्रेट युअर फ्युचर
will completely dependent upon the foundation, a good foundation. So you have to concentrate on your studies, because the life will not give a opportunity each and every time. You have to think about these situations, this condition, because this age, it will not come again in our life. If you want to develop in your future, by economically, by physically, by mentally, so you have to concentrate on your studies. You have to lose your the habit, bad habits. These are the ways, these are the conditions you have to think about this. अशा सगळ्या अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येतात आणि त्या सांगायच्या आहेत. You have noticed that many of your classmates are not interested in outdoor games or participating in co-curricular activities. Discuss some ways in which they will be encouraged to participate in activities. Some incidents, or according to some situations, we will come across that some students are not participating in outdoor games. But my dear friends, outdoor game is also important thing on our life. If you have to develop, if you want to develop the physically in the playing sector, so indoor game as well as outdoor game, both games are very important to develop the physical and the mental ability. So here we have to participate in the co-curricular activities. What we can say, that is the like as to playing the kho-kho, to playing the cricket, to playing the outdoor games like as kabaddi, etc. With of them you have to take a participate in the co-curricular activities, like as you will participate in the social functions, you will participate in the like as marriage bureau, the different type of functions, etc. So here you have to think about it, that if you want to develop the physical and mentally strength, so you will give the concentrate on these activities. Discuss with your partner and complete the wave highlighting the sad and gloomy aspects of mentioned in the first part of the poem. Sad and gloomy aspects of life, like as I have already told you, like as darkness in the first, what we can say, that is the column. The second column is loss of hopes, LOST, loss of hopes, and the disrespect of the others, disrespect of the others. असे अनेक घटक आहेत, ज्या घटकांचा विचार आपण जरा केलो तर या ठिकाणी आपण ह्या कवितेमधनं बरंच काही शिकू शकतो. म्हणून आपल्याला ही कविता खूप काही सांगून जाणार आहे. दिस इज एन व्हेरी इमोशनली पोएम, दिस इज एन व्हेरी इन्स्पिरेशनल पोएम. when one brother was left his home to take with a lot of tension, so his sister is requesting to him that please come to my home, please once again you will come to our home. This is not a life, will not get the second chance to live a life. So here we have to think about this situation. विद्यार्थी मित्र, हे सगळे सिच्युएशन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. येणारी 25 मार्चची एक्झाम 31 डिसेंबर 2020 पर्यंत जे काही शिकवलेलं आहे तो सर्व घटक तुम्हाला अभ्यासासाठी राहणार आहे. या सगळ्या घटकांवरती एकदा नजर फिरवायची आहे आणि व्यवस्थित परीक्षा देण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतकं बघून आज आपण थांबूयात. राहिलेलं नेक्स्ट तासाला बघूयात. तोपर्यंत थँक्यू.